एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आम्ही चाललोय आता पुण्यातून मनालीला आणि आमच्यासोबत एक टीम आहे। चैतन्य सावंत, शिवम यादव, अभिनंदन मोरे आणि आम्ही आता पुण्याच्या स्टॉपवर उभा आहे। सॉरी, पुण्याला जाण्यासाठी स्टॉपवर उभा आहे। आता बस येणार आहे थोड्याच वेळात। चैतन्याला त्याचा भाव सोडायला आलाय पंकज सावंत। लवकरच भेटू आपण मनालीतनं माघारी आल्यावर। आणि आपण आता लवकरच बस भेटल्यावर आपण तुम्हाला लवकरच पुढचा ब्लॉग दाखवू। तोपर्यंत बाय बाय। फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे। आम्ही आता जातो। नाही काय करत, कार भेटली आम्हाला, काका भेटलेला आहे। स्वारगेट पर्यंत सोडणार आहे आम्हाला। आम्ही सगळे जातो का परत डायरेक्ट आता स्वारगेटला बघू। आता डायरेक्ट आता स्वारगेटला भेटलं भाऊ। फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या मित्रांसोबत आणि आपण आता आज जाऊ, बघू काय होतंय, काय बघायचं आहे। आलोय आपण आता। ट्रेन किती वाजता अजून माहित नाही। ट्रेन आलोय खरं, पण आता ट्रेन किती वाजता आहे सांगता येत नाही। एक्झॅक्टली 4:30चा टाइम दिले, पण कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे काय माहित। चला जाऊया शेवटी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर। तिकडे आपल्याला गोवा एक्सप्रेस भेटणार आहे दिल्लीला जाण्यासाठी। जयद्या, अर्ध्या माणसाने काही डोकं घालवलं रे त्याच्या आईला। तुला काय जास्त गाडी पळवली असते ना, आम्ही डायरेक्ट हँड ब्रेक वाढणार होतो। खरंच सांगायचे, आता जेव्हा जेव्हा ते आलं होतं ना, तेव्हा असं वाटायला की जसं काय ठुकते गाडी कडे। तर आता आपण पण असं झोपणार आहे बाबा थोड्या वेळ प्लॅटफॉर्मवर, कारण आपल्याकडे आता काही हातरून पांघरून आणलं सगळं, तर झोपायचं बाकी आहे। चला जरा पायऱ्या उतरूया, जाऊ थोडंसं पुढं। म्हैसाळ सिद्धेश्वर एक्सप्रेस। नवीन ब्लॉगर, 2 ब्लॉगर आहेत। एक नाही, एक नवीन ब्लॉगर आहे, एक जुना ब्लॉगर। आता 2 वाजले त्या, बराच टाइम बाकी आहे। यांची तोंड बघा काय झाली तर वाळून गेली ती गाडी। ट्रेन कसं आहे ते काय माहिती। वर तर झालं, झोप तर जाम आल्या। 3 वाजले आता। अशी एक ट्रेन आल्या, खूप झालं वेळ वाट बघतोय आम्ही सगळेजण। तर कधी येते काय माहित। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण माहिती देऊया आता। आम्ही जाणार आहे आता पुण्यावरून मनालीला। आमची तर पुण्यावरून ट्रेन आहे 4:30 वाजता आणि आम्ही उद्या सकाळी, सॉरी परवा सकाळी नाही, उद्याच ना रे, उद्या सकाळी 1:04 वाजता आम्ही दिल्लीमध्ये पोहोचणार। दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर। तिथून पुढे आम्ही बाय बस ह्याला जाणार आपलं मनालीला। तिथून 12 तासाचा प्रवास आहे। तर आता बस भेटेल कधी भेटते कधी, ह्याच्यावर आपण डिपेंड आहे का। सॉरी, ट्रेन कधी येते काय माहिती। आपण बसवरतीच अडकलोय, बस मध्ये अजून बस भेटायची आईला। एक तर मगाशी ते ह्याच्यावर अडकलो, काय डोकं फिरलं आईला। दारू पिऊन आला ड्रायव्हर आमचा कॅबचा। आम्ही कधी बसतोय काय माहिती। दिसतंय चांगलं बघा, चैतू त्याचा मित्र कधी वाचून वाढ असते या गाडीत झोपेला पेंगलं पूर्ण। झोपेला आले, असं वाटतं हातरून टाकून झोपावं, म्हणजे आपलं टेन्शन नाही जायला त्या मस्त पैकी। बघू काय वाटते वेट करताना सर आपण। शेवटी अनाऊन्स झाले आता आमची ट्रेन 3 नंबरवर येणार आहे। त्यामुळे माझ्यात पळापळी घाई चालू झाली।
तीन आहे पळा लवकर नाही तरी ट्रेन जाईल निघून. आपली ट्रेन राहील लवकरच आता. बरं झालं लवकर लवकर कळालं तर ट्रेन जर निसाईड असे ना आपल्याला कळालं नसतं. एक तर आपण एवढं दिवसात येतोय. चैतन्य कुठे येईल भावा ट्रेन आपली लय काय बघत बसू नको. आपली ट्रेन आलेली आहे गोवा एक्सप्रेस. नमस्कार. फायनली आपल्याला आपली सीट भेटलेली आहे चैतन्यावर आणि आपण इथं एक जण तिथं सगळी आपली सीट आहे. दिसतो आता पुढच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट भेटूया. कुठला 24 तास ट्रेनचा प्रवास. पुढचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नसायला आवडला तरी पण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.